भोसरी विधानसभा मतदारसंघात एक चर्चा आहे की शिवसेना उबाटा गटाच्या सर्व उमेदवारांना कमी मतदान झालंय, त्यावर तुमची प्रतिक्रिया? जे तुम्ही म्हणाले की शिवसेना उबाटा गटाला मतदान कमी झालेले, ते एकदम मी त्याशी सहमत आहे. त्यांनाच नाही तर संपूर्ण म्हणजे इतर पक्ष आहेत त्यांनाही मतदान झालेलं नाही आहे. फक्त BJP यालाच जास्त मतदान झालेलं आहे. कारण की मी नाही का ज्यावेळेस निवडणुका लागल्या त्यावेळेस मी अभ्यास करण्यासाठी म्हणून मी उमेदवारी फॉर्म 11 नंबरमधून भरला. ज्यावेळेस मी 11 नंबरमधून फॉर्म भरला त्यावेळेस स्टार्टिंगपासून म्हणजे मतदान प्रक्रिया कशी होती याच्यासाठी मी अभ्यास करण्यासाठी तो फॉर्म भरला होता. तर पहिले याआधी नाही का निवडणुका होत होत्या त्यावेळेस नाही का की बॅलेट पेपरवरती जे नाव यायचं उमेदवाराचं ते नाही का आडनावाच्या वर्णमालेनुसार यायचं, इंग्रजी वर्णमालेनुसार. पण यावेळेस त्यांनी काय केलं सुरुवातीलाच की बॅलेट पेपरवरती नाव हे पहिले राजकीय पक्षाचं, नंतर इतर राज्य पक्षाचं आणि नंतर अपक्षांची नावे घेतली. इथेच लोकशाहीची त्यांना गळा घोटलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आता उमेदवारी भरली आणि प्रचार सुरू झाला, प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर साधारण आमच्या वॉर्डातून नाही का म्हणजे एक 38 ते 40 उमेदवार असतील. सर्वजण प्रचार करत असताना प्रत्येक उमेदवार हे म्हणायचं की मला मत द्या आणखी जिंकून आणा. पण BJPचा एकही उमेदवार आजपर्यंत असं म्हणला नाही की आम्हाला मत द्या, आम्ही निवडून येणार असं म्हणत होते. नाही, आता तुमच्या म्हणण्यानुसार बघा, BJP हा राष्ट्रीय पक्ष आहे, बरोबर आहे. आता केंद्रात त्यांची सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे आणि मला वाटतं महानगरपालिकेत सुद्धा त्यांची सत्ता होती, बरोबर. तर तो आता त्या लोकांचा एक कॉन्फिडन्स असेल ना. कॉन्फिडन्स आता सध्या समजा 11 प्रभागमध्ये जे 4 उमेदवार उभारले ते सर्व बाहेरून म्हणजे आयात उमेदवार आहेत. त्यांना तिथे कोणी घराघरात पण ओळखत नाही, पण ते आज 19,000 18,000 असे निवडून आलेले आहेत. आणि जे इव्हन जे राष्ट्रवादीचे उभारले होते मारुती जाधव म्हणून, ते नाही का ते स्थानिक असून पण त्यांना मतदान कमी पडलेलं आहे. मी असं म्हणत नाही आहे की BJPला लोक मानत नाहीत, मानतात. पण ही नगरसेवकाची निवडणूक ही स्थानिक असते, स्थानिक लोकांचे प्रश्न मांडले जातात आणि तिथे स्थानिक जो भूमिका मांडतो त्याला प्राधान्य दिलं जातं. पण इथं प्राधान्य दिलं गेलेलं नाही आहे. आता मतदान कमी पडलंय त्याबद्दल आता तुमचं मत काय, नेमकं तुमचं मत काय? माझं मत असं आहे की जे मतदान कमी पडलेलं आहे, जे नाही का लोक म्हणतायत की सर्वांना की आम्ही तुम्हाला मतदान केलेलं आहे, जे मतदान कमी पडलंय इतर पक्षांचं मतदान कमी झालेलं आहे, ठीक आहे, मान्य केलं. पण मतदार जाग्यावरती आहे सर्व पक्षांचा आणि BJPला सर्वात जास्त मतदान झालेलं आहे आणि सेनेला कमी झालेलं आहे. म्हणजे सेनेला झालंच किती असं 2,000 2,500. म्हणजे जो बालेकिल्ला म्हटला जातो भोसरी विधानसभेमध्ये, जो बालेकिल्ला म्हटलं जातं, ज्या नाही का भोसरी विधानसभेमध्ये आमदारकीला सुलभा उबाळे उभारल्या होत्या, ते साधारण 750 मतांनी पडल्या होत्या विलास लांडेच्या विरोधात. फक्त 750 म्हणजे थोडीशी ताकद कमी पडली त्यामुळे. पण हा बालेकिल्ला असून देखील शिवसेनेलाही मतदान कमी आहे. राहिला प्रश्न काँग्रेसचे मतदार आहेत, मतदार जागेवरती आहे, त्यांना नेतृत्व नसल्यामुळे ते जागेवरती आहेत. ज्यावेळी त्यांना नेतृत्व भेटेल ते मतदार ऑटोमॅटिक तुम्हाला दिसेल. पण हे वोटर कधी फुटत नाही तरी पण त्यांचं मतदानच नाही आहे. काँग्रेसला मतदान किती झालं? 800-600. म्हणजे काँग्रेसचं मतदारच नाही का? हा माझा प्रश्न आहे. म्हणजे मतदार जागेवर आहेत पण मतदान त्यांना झालेलं नाही असा तुमचा आरोप आहे. मग आता आपण जर जनरली विचार केला तर काँग्रेसचे मतदार एखाद्यावेळेस BJPला मतदान केले असतील किंवा उबाटाचे मतदार BJPला मतदान केलं असेल. तुम्ही ठीक आहे, मी कसं लहानपणापासून तयारीत राहतो, सर्वांशी मी संबंध ठेवतो आणि सगळेजण मला म्हणले की आम्ही आमच्या पक्षाला मतदान केलेलं आहे. ज्यावेळेस सर्वजण म्हणतात ठीक आहे, मग मी त्याच्यावरती पण अभ्यास केला की निवडणूक आयोगाने खराब झालेले मशीन म्हणून 17 मशीन बदललेले आहेत. आणि त्या मशीन बदलताना म्हणजे 15 तारखेला बदलल्या, त्या बदलताना उमेदवाराचा प्रतिनिधी किंवा उमेदवार असणं गरजेचं होतं. पण त्यांनी त्या कोणालाही विचारात न घेता त्या खराब झालेल्या मशिनी बदललेल्या आहेत. मग त्या मशिनी कशासाठी बदलल्या आहेत हा माझा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे आणि हा मी विचारलाही. पण त्यांनी जास्त काही बोलू दिले नाही. तिथे जास्त बोलले तर म्हणजे आम्ही पोलिसाच्या हवाली करू तुम्हाला. म्हणजे मतपेटी म्हणजे मत जी EVM मशीन आहे ती बदलली गेली आणि त्यामध्ये भाजपला बहुमत मिळावं असं निवडणूक आयोगाने असं म्हणजे कार्य केलं असं तुम्हाला असं वाटतं का? हो, 100% कार्य केलेलं तुमचा आरोपच आहे. हो, 100%. कारण की साधारण एक नागरिक वार्डातला एक नागरिक जरी असला तर आता समजा
अपक्ष 18 उमेदवार होते किंवा 16, त्याला एक 50 तरी लोक ओळखत असतील किंवा 10 तरी. पण असे मी बरे का अपक्ष बघितले, त्यांना नाही का 10 वोटिंग, 15 वोटिंग, 20 वोटिंग असे. आणि ज्यांना म्हणजे नाही का सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखतात त्यांनाही कमी नाही, मतदान एकदम कमी आहे. म्हणजे त्यांना एक 20-25 असेल. आणि सर्व लोक त्यांच्याकडे अडीअडचणीला येतात. त्यांचं नाव नाही घेत मी, कारण ते म्हटले माझं नाव नको घेऊ कुठे. एकंदरीत जर आपण पाहिलं, मतदार पक्ष जागेवर आहे, मतदारसुद्धा जागेवर आहे, परंतु काँग्रेस पक्ष असू द्या किंवा शिवसेना असू द्या किंवा इतर पक्ष असू द्या, त्यांचे आता जसं बोलल्यासारखं मतदार तिथंच आहे, पक्ष तिथंच आहे, परंतु वोटिंग जो आहे ते भारतीय जनता पार्टीला गेल्याचा आरोप. आपलं नाव काय? सचिन उद्धव शिंदे माझं नाव. सचिन उद्धव शिंदे हे करतायत. कारण की मशीन बदललेलेच आहेत ना त्यांनी. मी हा आरोप का करतोय, कारण की निवडणूक आयोगाने 15 तारखेला वोटिंग चालू असताना बॅलेट युनिट आणि जे मशीन EVM मशीन खराब झाले म्हणून त्यांनी बदललेले आहेत. आणि ते बदलताना एकाही उमेदवाराला बोलवलं नाही किंवा त्यांच्या प्रतिनिधीला बोलवलं नाही. म्हणून मी हा आरोप करतोय. आणि त्याचे पुरावे आहेत माझ्याकडे आणि त्यांनीच पाठवलेले आहेत. त्यांनी ते पुरावे कधी पाठवले? 16 तारखेला. सांगणं गरजेचं कधी होतं? ज्यावेळी तुम्ही मशीन बदलताय त्याच वेळी तुम्ही सांगणं गरजेचं होतं. यांचे पुरावे आपण दुसऱ्या भागात बघूयात. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.